मालक होती तेव्हा माझी पतिदेवनं कारखान्यावरून आईला भुईमुग लावला होता. आई भुईमुग लाव शेंगा खायला होत्या म्हणून आज शेंग खायला माझी पतिदेवच नाही. तर जर उपटीताना शेंगा असते पतिदेव तर म्हणले असते अश्विनी डबडा आण आपण रानात शेंगा भाजून खाऊ. तर पण आज ते नाहीत. पण त्यांची आठवण इतकी येते की वाटते की असते तर बरं झालं असतं की आज शेंगा खाऊ लागायला असते, उपटू लागायला असते, याला उपटून दिले असते. त्यांची आठवण येते पण आज ते नाहीत. नुसती आठवण जवळ राहिली पण ते जवळ राहिले नाहीत. मनात आहेत पण ते दिसत नाहीत की त्यांना असं बघण्यासाठी मन माझं असं तरसून चाललंय की आता मी माझी पतिदेवला बघावं, एकदा तरी बघावं. पण माझी पतिदेव आता मला दिसत नाहीत ना. आज भुईमुग कालपासून काढायला चालू आहे. ती वाटते तर असते तर शेंगा भाजून खाल्ल्या असत्या, म्हणले असते अश्विनी शेंगा भाजून दे, मी तुला याला उपटून देतो. पण आता ते नाहीत. मनात माझ्या आहेत पण मला रिअलमध्ये दिसत नाहीत की माझ्यापासून देवानं लय लांब नेले, माझ्या जवळ लांब नेले माझ्यापासून. असते तर आज चेहऱ्यावर आनंद असता, मी आनंदात असते की माझे पतिदेव आहेत, मला याला उपटू लागते ते म्हणून. पण नाहीत.